कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होऊन 7 ते 8 वर्ष झाली। या सत्र न्यायालयामध्ये दररोज शेकडो लोकांचे न्याय दिले जातात। तिथे काळा कोट घालून वकील जजवर खाली करत असतात। ज्या 5 मजली न्यायालयाचे कामकाज भारतीय संविधानावर चालते, परंतु संविधान निर्मात्याची प्रतिमा न्यायालयाच्या आवारात कुठेही दिसत नाही। विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नसल्याने प्राध्यापक सुनील कुमार कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना नाराजी व्यक्त केली। त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा जिल्हाधिकारी यांनी विचार करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले। शाहू महाराजांच्या पावनभूमीत पुरोगामी विचारांचा कोल्हापूर नगरीत घडणाऱ्या या घटनेचा समस्त आंबेडकरवादी समाज किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्व समाजाने याचा तीव्र निषेध केला पाहिजे असे काही कार्यकर्त्यांच्या वतीने बोलले जाते। आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अथवा कोणत्याही नेत्यांनी याची दखल घेतलेली नाही। दरम्यान येत्या 14 एप्रिलला येणाऱ्या जयंतीपर्यंत न्यायालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावावी असे सुनील कुमार कांबळे यांनी आशा व्यक्त केली। माननीय जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।